नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं अभिजित ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये. आज आपण पुण्यापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या एका अप्रतिम ठिकाणाची सफर करणार आहोत. त्याचं नाव आहे पाबे घाट. या प्रवासात आपण पाहणार आहोत बापूजी बुवा मंदिर, हिरवेगार भातशेती आणि सिंहगडचा सुंदर व्ह्यू पॉइंट आणि मनमोहक असा धबधबा आणि शेवटी पाबे घाट. चला तर पाबे घाटाची आपण सफर करूया. थोडं खालापूरच्या पुढे गेल्यावर सगळ्यात पहिला आम्हाला दिसलं ते श्री बापूजी बुवा मंदिर. आपल्या प्रवासाची सुरुवात होते शांत आणि प्रसन्न वातावरण असलेल्या या बापूजी मंदिरापासून. या मंदिराच्या परिसरात पाऊल टाकताच मनाला एक वेगळी शांतता अनुभवायला भेटते. आजूबाजूला हिरवागार निसर्ग, स्वच्छ वातावरण त्यामुळे हे ठिकाण भक्तासोबत निसर्गप्रेमींनाही अगदीच आकर्षित करतात. काही काळ तिथे निवांत बसून पुढे गेल्यावर तिथे आपल्याला बऱ्याच भातशेती पाहायला भेटतात. या बहरलेल्या भातशेती आपलं मन अतिशय मोहून टाकतात. डोंगराच्या कुशीत पसरलेली ही शेतं एखाद्या चित्रासारखी दिसतात. थंड वारा, पावसाच्या सरी आणि हिरवा रंगाचा छटा पाहताना वेळ कसा जातो हेच कळत नाही. फोटोग्राफीसाठी आणि ड्रोन शॉटसाठी हे ठिकाण अतिशय सुंदर आहे. थोडंसं पुढे गेल्यावर आम्हाला दिसतो तो सिंहगड व्ह्यू पॉइंट. येथून दूरवर दिसणारा सिंहगड किल्ला आणि आजूबाजूच्या सह्याद्री पर्वत रांगा मन अगदीच मोहून टाकतात. ढग डोंगरावर हळूहळू सरकत असतात आणि काही क्षणात संपूर्ण परिसर धुक्याने झापला जातो. तिथून थोडे पुढे गेल्यावर आम्हाला जो दिसला तो धबधबा. पाबे घाटात असे बरेच छोटे मोठे धबधबे आपल्याला पाहायला भेटतात. डोंगरावरून कोसळणारं शुभ्र पाणी, त्याचा आवाज, सभोवतालचा निसर्ग एक वेगळीच ऊर्जा देतो. येथे फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी बरेच लोक थांबत असतात. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, धबधब्याजवळ दगड निसरडे असतात, त्यामुळे काळजी घ्या आणि सुरक्षित अंतर ठेवा. धबधब्यातून पडणारं हे पाणी आपलं मन अगदीच मोहून टाकते. त्यात बाजूला हिरवागार निसर्ग त्याचं सौंदर्य आणखीनच खुलवत राहतो. धबधब्याचा आनंद घेऊन पुढे गेल्यावर आम्ही पाबे घाटाच्या दिशेने निघालो. पाबे घाटापासून पुढे जाताना बऱ्याच भातशेती आणि हिरवा निसर्ग आमचं मन मोहून टाकत होता. तर मित्रांनो, आम्ही आता पोचलेलो आहे पाबे घाटामध्ये. पावसाळ्यात हा संपूर्ण घाट हिरव्या रंगाने नटलेला असतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला उंच उंच डोंगर, धुकं, ढग आणि मधून दिसणारे धबधबे. हा अनुभव शब्दात सांगणं अतिशय कठीण आहे. येथे वेगवेगळे वनस्पती आहेत, ते पाबे घाटाचं सौंदर्य आणखीनच खुलवतात. जर तुम्हाला पुण्याजवळची एक दिवसाची सहल करायची असेल तर पाबे घाट हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. सकाळी लवकर आणि संध्याकाळी येथे आल्यास निसर्गाचं खरं सौंदर्य तुम्हाला अनुभवता येतं. डोंगरावर दूरवर पसरलेला हिरवागार गालीचा तुम्हाला नक्कीच एक आल्हाददायक अनुभव देईल. मित्रांनो, या पाबे घाटावर बरीच फुलाची झाडं सुद्धा आहेत. ते पाबे घाटाचे सौंदर्य अतिशय खुलवत असतात. पाबे घाट हे पुण्यापासून 40 किलोमीटर अंतरावर असून तिथून पुढे तोरणा किल्ला सुद्धा जवळच आहे. येथून मडे घाटासाठी सुद्धा रस्ता जात असतो. उंच उंच डोंगराची ही पर्वतरांग येथील सौंदर्य अजूनच वाढवते. बरेच लोक या पाबे घाट व्ह्यू पॉइंटवर येऊन फोटोग्राफी करत असतात. या पाबे घाटापासून खाली गेल्यावर अजून एक चांगला व्ह्यू पॉइंट आहे. त्या व्ह्यू पॉइंटमधून पण चांगले फोटो येतात. बरेच निसर्गप्रेमी या पाबे घाटाला प्रत्येक मान्सूनला भेट देत असतात. जास्तीत जास्त लोक
पुणे आणि मुंबईवरून येथे येत असतात. बाकीच्या घाटापेक्षा येथील गर्दी बरीचशी कमी आहे, त्यामुळं तुम्हाला नक्कीच येथे शांतता अनुभवायला भेटेल. हा घाट थोडासा अरुंद आहे, त्यामुळं दिवस असताना आलात आणि जाताना दिवस असताना परत गेलात ते अतिशय उत्तम राहील. तर मित्रांनो, तुम्हाला ही पाबे घाटाची सफर कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. असे नवीन नवीन आम्ही व्हिडिओ नेहमीच तुम्हाला बनवत राहू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच सुंदर पर्यटन स्थळाची माहिती पाहण्यासाठी अभिजित ट्रॅव्हल ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, पाबे घाटाचा हा पॉईंट नक्कीच बघायला विसरू नका आणि पाबे घाटाला नक्कीच भेट द्या. 1 दिवसाची ही तुमची सहल नक्कीच तुम्हाला फार छान वाटेल आणि तुमचं मन अगदी प्रसन्न होईल. धन्यवाद मित्रांनो. अभिजित ट्रॅव्हल ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.